थेरगाव येथे राहणारा 3 वर्षीय मुलगा घरात खेळत असताना वडिलांनी त्यांच्या चाट सेंटरसाठी तयार केलेल्या गरम चिंचेच्या रसाच्या भांड्यात तो पडला. या अपघातात त्याची छाती, पाठ, पोट, चेहरा, मान, हात, पाय तसेच जननेंद्रिय आणि नितंबाचा भाग गंभीररित्या भाजला गेला. त्याच्या शरीराच्या सुमारे 55 ते 60% भागाला भाजलाच्या जखमा झाल्या. धैर्य, जिद्द आणि तज्ज्ञांचे कौशल्य याचे प्रेरणादायी उदाहरण ठरलेल्या एका घटनेत जवळपास 60% भाजलेल्या आणि हृदयाचे ठोके थांबलेल्या कार्डियाक अरेस्ट 3 वर्षाच्या चिमुकल्यावर पुण्यातील अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमेन अँड चिल्ड्रन येथे यशस्वी उपचार करण्यात आले. डॉक्टर मिलिंद जंबगी, बाल अतिदक्षता विभाग प्रमुख आणि प्लास्टिक सर्जन डॉक्टर श्रीकांत पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील टीमच्या यशस्वी प्रयत्नांमुळे गंभीररित्या भाजल्यामुळे जीवघेण्या परिस्थितीत असलेल्या मुलाने यशस्वीपणे मात केली. 40 दिवसांहून अधिक काळ चाललेल्या यशस्वी उपचारांनंतर अखेर रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. तर 3 वर्षाचा मुलगा हा जो आम्ही ट्रीट केलोय, ह्याला जवळपास 60% त्वचा बर्न झाली होती आणि त्वचा बर्न झाल्याच्या नंतर तो एका जवळच्या हॉस्पिटलला घेऊन गेले ते त्याचे आईवडील त्याला. त्याच्यानंतर क्रिटिकल कंडिशनमध्ये आमच्या ICUला आणलं गेलं त्याला मार्चमध्ये. आणि पुण्यामध्ये 60% बर्न्स पिडियाट्रिक एज ग्रुपमध्ये म्हणजे लहान मुलांमध्ये सहसा कोणी जास्ती हॉस्पिटल्समध्ये ट्रीट नाही करत. आम्ही अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमेन अँड चिल्ड्रन पुणे येथे more than 20% burns up to 60-70% burns also we treat when we have been treating. आता मागच्या 2 महिन्यामध्ये आता जवळपास आम्ही 4 बर्न्स केस ट्रीट केलेत आणि आमचे रिझल्ट्स खूप चांगले आहेत. कारण आमच्यासोबत चांगले प्लास्टिक सर्जन आहेत, डॉक्टर श्रीकांत सर अँड डॉक्टर सूरज सर. अँड आमचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, आमचं जे मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल आपण म्हणतो तिथलं आमचं ICU असेल आणि जे स्पेशलिस्ट आहेत त्याच्यामुळे आमचे रिझल्ट्स खूप चांगले आहेत. तर या मुलामध्ये जवळपास 5 आठवडे हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये राहिल्याच्या नंतर 60% बर्न्स, बऱ्याचशा लोकांना वाटतं की सर्वायवल खूप कमी आहे, वाचायची शक्यता कमी आहे, कॉम्प्लिकेशन्स जास्ती होतील. पण आम्ही या सगळ्यांवर मात करून त्याला एक नवीन लाईफ देण्यात यशस्वी ठरलो आणि तो आत्ता एकदम चांगला आहे. तुम्ही बघू शकता तो चालतोय व्यवस्थित, हसतोय, बोलतोय आणि त्याला एकदम मिनिमल कॉम्प्लिकेशन्स आले सुरुवातीला. आता सध्या काहीही प्रॉब्लेम्स नाही आहेत अँड ही इज डुईंग वेल. 60% रिस्क खूप हाय असते, कसं सक्सेसफुल केलं आपण याला? 60% रिस्क खूप हाय असते, मोर दॅन 60%. ओके, या 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. स्किनला जी बर्न आहे त्याच्यामध्ये वुंड मॅनेजमेंट आणि बाकीचे जे ऑर्गन जे असतात आपले, जसं हार्ट आहे, किडनी आहे आणि लंग आहे, रेस्पिरेशन प्रॉपर झालं पाहिजे, तिथून ऑक्सिजन एक्सचेंज होऊन हार्टमधून परत पंपिंग होऊन सगळ्या ऑर्गनला भेटलं पाहिजे. बेसिकली स्किनला सुद्धा प्रॉपर ऑक्सिजन सप्लाय झाला पाहिजे, त्याचा BP मेंटेन राहिला पाहिजे. तर ड्रेसिंगचा पार्ट हा प्लास्टिक सर्जन आमच्याकडे असतो आणि जे बाकीची सिस्टीम गव्हर्न करायची आहे किंवा त्याला प्रॉपर मेंटेन ठेवायचं आहे ते आमचे पिडियाट्रिशियन मिलिंद सर प्रॉपरली केले. तर ह्या 2 गोष्टींचा काय म्हणतो आपण, प्रॉपर कॉम्बिनेशनमध्ये जर त्या गोष्टी झाल्या, नुसता मी एकटा प्रॉपरली मॅनेज नाही करू शकत, पिडियाट्रिशियन प्रॉपरली, दोन्ही गोष्टी जर सायमल्टेनियस असतील आणि रिलेटिव्ह कडनं जो आपल्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटतो की प्रॉपर डाएट आणि पॉझिटिव्ह आउटलुक, त्यांनी आपल्यावर बिलीव्ह केलं पाहिजे. अनेसरी म्हणजे त्यांचा काहीच विश्वास नाही आहे. तर ह्या 3-4 गोष्टी जर एकत्र असतील तर बर्नची मॅनेजमेंट मोर दॅन 50%, मोर दॅन 60% पॉसिबल आहे. असं एवढं काही प्रॉब्लेमॅटिक नाही आहे.